कोल्हापूरच्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये यशवंतराव हे राहत होते. ते खानदानी शेतकरी होते. यशवंतरावांची बायको त्यांना शेतीमध्ये प्रत्येक कामामध्ये मदत करत होती. आज सकाळी सकाळी यशवंतराव लवकर उठले होते, कारण त्यांना शेतामध्ये नांगरणी करण्यासाठी जायचं होतं. यशवंतराव लवकर उठून राधाताईंना म्हणतात, अगं राधा, मला पटकन न्याहारी बनव. मला आज न्याहारी करून पटकन शेतामध्ये नांगरणी करण्यासाठी जायचं आहे. राधाताई म्हणाल्या, हो हो, मी पटकन स्वयंपाक बनवते. तितक्यात गावातील सरपंच आणि काही माणसे यशवंतरावांच्या घरी आली. सरपंचासोबत काही माणसे आली होती. ती सरकारची माणसे होती. तेव्हा सरपंचांनी आणि त्या माणसांनी यशवंतराव यांना सांगितले की यशवंतराव, तुमची ती माळरानावरती पडीक जमीन पडली आहे. ती पडीक जमीन आता सरकार घेणार आहे आणि त्यावरती काहीतरी प्रकल्प तयार करणार आहे, परंतु त्या बदल्यात तुम्हाला करोडो रुपये मिळणार आहे. तसं पाहिलं तर यशवंतरावांना 9-10 एकर जमीन होती. त्यातील 5 एकर जमीन ही बागायती होती, तर 4 एकर जमीन ही पडीक होती. त्या पडीक जमिनीवरती काहीच उगत नव्हतं, त्याच्यातून काहीच उत्पन्न नव्हतं. त्यामुळे यशवंतरावांनी आणि राधाताईंनी देखील पटकन ह्या सगळ्या गोष्टींना होकार दिला आणि 1 महिन्याच्या आतच सरकारने यशवंतरावांच्या खात्यावरती पैसे पाठवून दिले. आता यशवंतरावांना आणि राधाताईंना खूप आनंद झाला होता, कारण संपूर्ण आयुष्य कष्ट करून देखील त्यांना करोडो रुपये कधीच मिळाले नव्हते. राधाताईंनी आणि यशवंतरावांनी विचार केला की आपण एवढे कष्ट करून आपल्या मुलाला शिकवलेलं आहे, परंतु त्याला देखील जास्त चांगल्या पगाराची नोकरी नाही आहे. त्यामुळे तो स्वतःचं घर शहरामध्ये घेऊ शकत नाही आणि भाड्याच्या घरामध्ये तो असं किती दिवस राहील. स्वतःच्या हक्काचं एक तरी घर असावं, म्हणून यशवंतरावांनी आणि राधाताईने त्या मिळालेल्या करोडो रुपयांचा कुठेतरी गुंतवण्याचा विचार करून आपल्या मुलाला घर घेऊन देण्याचा विचार केला. 3ऱ्या दिवशी यशवंतराव म्हणाले, अगं राधा, आपण मुंबईला जाऊ आणि आपल्या समीरला आणि आपल्या सुनबाईला ही आनंदाची गोष्ट सांगू की आम्ही तुमच्यासाठी फ्लॅट खरेदी करत आहोत. यशवंतराव आणि राधाताई सकाळच्याच गाडीने मुंबईला जाण्यासाठी निघाले. मुंबईला पोचताच पहिल्या 2 दिवस सुनबाईने आणि मुलाने त्यांना खूप चांगल्या प्रकारे त्यांचा पाहुणचार केला. परंतु जेव्हा 3रा दिवस उजडला तेव्हा मुलाने आणि सुनेने घरामध्ये भांडण करायला सुरुवात केली, कारण त्यांना असं वाटत होतं की आई बाबा आता कायमस्वरूपी त्यांच्याकडे मुंबईला राहण्यासाठी आले आहेत. त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांचा भरपूर अपमान केला आणि त्यांना घरातून हाकलवून दिलं. परंतु हा अपमान यशवंतरावांना काही सहन झाला नाही आणि यशवंतरावांनी राधाताईंना म्हणजे त्यांच्या बायकोला सांगितलं की बघ राधा, आता मी याला 1 महिन्याच्या आत कसं आपल्या पायावरती नाक घासायला लावतो, तर माझं नाव देखील मी यशवंत सांगणार नाही. आपण त्याच्या भल्यासाठी इथे आलो होतो मुंबईमध्ये, परंतु याने तर आपला अपमान करून आपल्यालाच घराच्या बाहेर काढला आहे. मग असे मुलांना आपण जर पाठीशी घालत राहिलो तर मुलांना आईवडिलांची किंमत कधीच समजणार नाही आणि मुलं जर आईवडिलांना फक्त प्रॉपर्टी आणि पैशापुरतं विचारत असतील तर अशा मुलांचा काय उपयोग. त्यापेक्षा आपण आपलं म्हातारपण हे वृद्धाश्रमात घालवलेलं कधीही योग्य राहील. असं म्हणत यशवंतरावांनी त्यांची करोडो रुपयांची प्रॉपर्टी
हे वृद्धाश्रमाला आणि अनाथाश्रमामध्ये दान करून दिले आणि मुलाला जन्माची अद्दल घडवली. अगं मानसी, ऐकलं का? मी आज स्टेशनवरून येत होतो तेव्हा येता येता मी आईबाबांना पाहिलं आणि जसं त्यांनी मला पाहिलं तसं ते दोघे अचानक गायब झाले. काय म्हणालात समीर तुम्ही? आई आणि बाबा आणि मुंबईमध्ये? ह्या जन्मात तरी आपल्याला यांच्यापासून सुटका मिळणार आहे की नाही? गेल्या वेळेस आपण त्यांचा किती अपमान केला होता तरी देखील यांना समजत नाही. बरं झालं तुम्ही पण त्यांना भाव देत नाहीत. आला आता तसंच त्यांना रस्त्यावरती फिरू द्या. आपल्याला काहीसुद्धा त्यांच्यासोबत देणं घेणं नाही. पण समीर म्हणाला की अगं पण त्यांनी आपला पत्ता शोधला तर? अहो तुम्ही पण हे काय बोलत आहात? ही मुंबई आहे, गाव नाही. इथे पत्ता भेटणं खूप मुश्किल आहे आणि आपण आता दुसरीकडे सुद्धा राहायला आलेलो आहेच की. अगं मानसी, पण आपण जरी दुसरीकडे राहायला आलो असलो तरी बाबांजवळ माझ्या ऑफिसचा पत्ता आहेच की. अहो पण तुम्ही असं कोणाला पण पत्ता का दिला? अगं मानसी, ते माझे आईबाबा आहेत. काय माहिती या दोघांनी माझे आयुष्य खराब केले आहे. मरून सुद्धा जात नाही. मानसी आणि समीरचं एकमेकांसोबत बोलणं चालू होतं. तोपर्यंत दारावरची बेल वाजते. बेल वाजल्यामुळे दोघे पण एकमेकांच्या तोंडाकडे आश्चर्याच्या नजरेने पाहू लागले. त्यांना धक्का बसला. नक्की कोण आलं असेल? समीर म्हणाला, कदाचित आईबाबा आले असतील. तर मानसी म्हणाली, नाही, अहो कामवाली बाई आली असेल. जरा साईडला सरका, मी पाहते कोण आला आहे. तेव्हा मानसी दरवाजा उघडते. तेव्हा दरवाजावर तिच्या सासू सासऱ्यांना पाहून ती खूप आश्चर्यचकित होते. तिच्या पायाखालची जमीन सरकते. हे आणि यावेळी इथे? तिच्या तोंडातून शब्द फुटेना. ती 2 मिनिटं शांत झाली. तोपर्यंत समीरने मानसीला आवाज देऊन विचारलेलं असतं, अगं नक्की कोण आला आहे? ती उत्तर देत नाही. म्हणून पाठीमागून समीर आला आणि म्हणाला, आई बाबा तुम्ही अचानक आलात आणि ते पण अजून एकदा? अरे बाळा, तू मला स्टेशनजवळ पाहिलं तरी तू माझ्यापासून निघून गेलास. पण मला वाटले की तू आम्हाला पाहिलेच नाही. तोपर्यंत समीरची आई राधाताई म्हणाली की समीर बाळा, तुझा पत्ता शोधायला आम्हाला खूप त्रास झाला रे. अरे एवढे मोठे रस्ते, बिल्डिंग, घरे, तरी पण आम्ही तुझा पत्ता शोधून काढलाच. एवढ्या गर्दीमध्ये मुले आपल्या आईवडिलांना ओळखणारही नाहीत, परंतु आईवडील आपल्या मुलांना शोधत असतात. समीर म्हणाला, हे डायलॉग पहिल्यांदा तुम्ही बंद करा आणि हे मला सांगा की इथे कशासाठी तुम्ही आलेले आहात. जर तुम्ही इथे राहायला आला असाल तर आत्ताच तुम्ही इथून निघून जावा. कारण की आम्ही आमचा घर खर्च कसा भागवत आहे हे आम्हालाच माहिती आहे. आणि तुमच्या गेल्या वेळेस जो अपमान केला होता तो भागला नाही का? तोंड घेऊन परत इथेच आला आहात. अहो तुम्ही गावाकडे राहणारी माणसे शहरात येऊन काय राहतात? आता इथे काही नाही. गपगुणाने गावाकडे जाऊन राहा आणि कुठेही धावपळीत मुंबई. मानसी पण म्हणाली की अहो आई बाबा, तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की तुम्हाला इथे आयुष्य आरामाची जिंदगी मिळणार नाही. पण मानसी बरोबर बोलत. आपल्या मुलाचा पैसा दिसला की निर्लज्जपणाने वागतात. मानसी आणि समीर ह्या दोघांना एवढे बोलत होते की त्याला मापच राहिलं नव्हतं. शेवटी यशवंतराव म्हणाले, तुमच्या दोघांचे बोलणे झाले असतील तर तोंड बंद ठेवा. आता तुम्ही खूप बोललात आणि आम्ही सगळं ऐकून घेतलं. आणि हे बघा, तुम्ही जो आमचा अपमान केला आहे तो आम्ही काहीसुद्धा विसरलेलो नाही. आम्ही इथं तुम्हाला तुमच्यापाशी भीक मागायला किंवा तुमच्यापाशी राहण्याच्या इराद्याने आलेलोच नाही. आम्ही तर ह्या ठिकाणी खूप येणं जाणं करत आहोत.
कारण आम्ही इथेच 2 BHKचा फ्लॅट खरेदी केलेला आहे आणि आज त्याची चावी भेटली आहे आणि लहान पूजा करायला आम्ही इथे आलेलो आहे. पण म्हणालो की तुम्हाला पण सांगावं पूजेसाठी, त्यासाठी आम्ही इथे आलो होतो. तुम्हीच आम्हाला म्हणाला होतात की तुमची लायकी नाही शहरात राहण्याची, त्यामुळे आमची लायकी काय आहे हे तुम्हाला दाखवायचं होतं. तर मग माझ्या मुलाला आणि सुनबाई उद्यालाच आमच्या घराची गृहपूजा आहे, त्यासाठी तुम्ही दोघांनी यावे असे मला वाटत आहे. समीर म्हणाला, काय म्हणालात बाबा? नवीन फ्लॅट आणि तुम्ही विकत घेतला आहे? अहो, तुम्हाला काय वाटतं, मला तुमच्या पैशांबाबत काहीच माहीत नाही का? तुमच्याकडे काहीच पैसे नाहीत, तरी पण तुम्ही काय बोलत आहात? इथे मुंबईमध्ये 1 BHK फ्लॅटसुद्धा 60-70 लाखांच्या पुढे आहे. तर मग 2 BHK फ्लॅट घ्यायचा म्हटल्यावर किती पैसे लागतील ह्याचा विचार करा. आणि एवढे सगळे पैसे तुमच्याकडे आहेत कुठे? त्यामुळे आम्हाला वेडं बनवू नका. तुम्ही आमच्याजवळ राहण्याच्या इराद्याने आले आहात, पण इतर आम्ही तुम्हाला घरात पाऊल ठेवू देणार नाही म्हटल्यावर दुसरी कहाणी सांगायला लागला आहात. यशवंतराव म्हणाले की समीर, तुला जे समजायचं ते तू समज, मला काहीच फरक पडत नाही. याने हा जर तुला पूजेला येऊ वाटत असेल तर हे घे, हा घराचा पत्ता आहे आणि येथूनच थोड्या अंतरावरती आहे आणि तू येऊ शकतो. तो पत्ता त्यांच्या मुलाच्या हातावर ठेवून यशवंतराव आणि राधाताई तेथून निघून गेले. ते दोघे गेल्यावर मानसी समीरला म्हणते की अहो, हे काय बोलत होते म्हातारे? यांनी खरंच इथे फ्लॅट घेतला असेल का? म्हणजे त्यांच्याकडे भरपूर पैसा होता. जर गावाकडील घर जरी विकलं तरी त्यांच्याकडे एवढे पैसे येणार नाहीत. अगं मानसी, काय तू पण बोलत बसली? हा जो पत्ता दिला आहे तो दुसराच कोणाचा असला तर? जर तुला विश्वास नसेल तर उद्या आपण ह्या पत्त्यावर जाऊ आणि मग जो तुझ्या डोळ्यांनी बघ. दुसऱ्या दिवशी मानसी आणि समीर दोघे पण यशवंतरावांनी सांगितलेल्या पत्त्यावरती पोहोचतात. तिथे जाऊन पाहतात की त्याची सजावट खूप छान केली होती आणि तिथं बाहेरच यशवंतराव आणि राधाताई निवास हे वाचल्यावर त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते. मानसी म्हणाली की अहो, ह्या नेमप्लेटवर तर सासूबाईंचं आणि सासऱ्यांचं नाव आहे. खरंच हा त्यांचा फ्लॅट आहे ग मानसी, मी पण तोच विचार करतोय. अगं मानसी, ही सोसायटी पाहिली आहे का तू? कमीत कमी इथला फ्लॅट घेण्यासाठी 1 करोड रुपये पाहिजेत आणि इथलं सगळं किती पोस्टमध्ये आहे. मी विचार करतोय यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले? आणि मी तर विचार करत आहे की ते तर आपल्याकडे भीक मागायला आले आहे. नंतर दोघे पण आतमध्ये गेले. त्या दोघांना पाहून यशवंतराव हसत म्हणाले की अरे या राधा, यांना प्रसाद दे. समीर म्हणाला की बाबा, हे खरंच तुम्ही फ्लॅट खरेदी केला आहे का? पण कसं? आपल्या गावाकडचं घर विकून पण एवढे पैसे येणार नाहीत. अरे समीर, आपल्या गावाकडला घर नाही, ते पिढ्यानपिढ्या आलेल्या माणसांची आठवण आहे. गावाकडील गोष्ट वेगळीच असते. आम्ही तर फक्त तुम्हा दोघांना दाखवण्यासाठी हे घर घेतलं आहे. तो त्या दिवशी आम्हाला घरातून हाकलवून लावलं आणि आम्हाला म्हणाला होतास की तुम्हा दोघांची मुंबईमध्ये घर घेऊन आणि त्यामध्ये राहण्याची लायकी नाही. पण आज बघ, आमच्याकडे एकदम पोस्टमध्ये एक फ्लॅट आहे आणि आम्हाला हे सुद्धा पाहायचं होतं की शहराच्या हवेमध्ये असं काय आहे की माणूस शहरात आल्यावर बदलतो. अरे, गावातलं घर आणि शहरातलं घर यामध्ये जमीन अस्मानांचा फरक आहे. मी गावातले घर विकून शहरात घर घेणे हे शक्यच नाही. मग समीर म्हणाला की तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले आहेत? जर तुम्हाला शहर पसंत नाही तर मग तुम्ही हा फ्लॅट घेतला म्हणजे? बाबा, तुम्ही 2 BHK यासाठी घेतला आहे का की आपण सगळे एकत्र राहावं? हा बाबा, ते घर छोटं होतं
त्यामुळे तुम्हाला ठेवण्यासाठी आम्हाला तिथे प्रॉब्लेम होत होता. आम्हाला प्रत्येक क्षणी तुमची आठवण येते. यशवंतराव म्हणाले की एवढा माणूस नीच कसा असू शकतो आणि ह्याचमुळे आम्ही गावाकडे ठीक आहोत. अरे, तुम्ही दोघांनी आमचा किती अपमान केला आणि तुम्हाला वाटत आहे का आपण तरी आम्ही तुम्हाला हा फ्लॅट देईल? आम्हाला भिकारी म्हणून घराच्या बाहेर काढलं आणि आता सरड्यासारखा रंग बदलत आहे. अरे वा बाळा, हे संस्कार तर आमच्या गावाकडच्या समीरमध्ये कधीच नव्हते. तुम्ही दोघांनी जे आमच्यावरती अत्याचार केले आहेत ते कधीच आम्ही विसरणार नाही. तसं तर मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधीलच नाही, पण ठीक आहे, तुझा संशय दूर करण्यासाठी मी सांगतो. आम्ही हे घर फक्त आणि फक्त तुला दाखवण्यासाठी घेतलेलं आहे, पण ह्या घरासाठी आम्ही गावाकडील घर कधीच विकणार नाही. गावाकडे थोडीफार जमीन होती, तिथल्या जागेवरती सरकार कोणती तरी फॅक्टरी बांधत आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला भरपूर पैसे देऊन ती जमीन विकत घेतलेली आहे आणि त्या पैशांतूनच आम्ही हा फ्लॅट खरेदी केलेला आहे. आणि हेच सांगण्यासाठी आम्ही पहिल्या वेळेस तुझ्याजवळ आलो होतो. पण तुमच्या दोघांचा आमच्या दोघांबद्दल असणारा व्यवहार पाहून मला सांगायचं मन झालंच नाही. अजून मला आठवत आहे, काही महिन्यांपूर्वी आई बाबा तुम्ही किती दिवसांसाठी आले आहात, कारण तिकीट पहिल्यांदाच करावं लागणार, नंतर भेटत नाही. यशवंतराव म्हणाले की समीर बाळा, आता गावाकडचं आमचं असं कोणीच राहिलं नाही आणि त्यामुळेच आम्ही विचार केला आहे की म्हातारपणातच तुमच्यापाशी राहावं. घर छोटं आहे पण आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. यशवंतराव बोलतच होते तोपर्यंत समीर त्यांच्यावर रागात म्हणाला की बाबा, तुम्हाला माहीत आहे ना, घर छोटं आहे तरी पण गर्दी का करत आहात? मी पाहत आहे तुम्ही दोघं आल्यापासून इथे तंबू ठोकून राहिलेले आहात. वाटलंच की तुम्ही आता इथं कायमचंच राहण्यासाठी आलेले असाल, म्हणूनच मी तुम्हाला मुद्दाम विचारलं की तिकीट कधीचं आहे. तुमची सून बरोबर बोलत आहे की तुम्हाला गावापेक्षा इथे खूप आरामात भेटत आहे, त्यामुळे तुम्ही सुकलेले आहात इथे राहण्यासाठी. बाबा, मी 2 दिवसांचा वेळ देतो, तुम्ही लवकरात लवकर गावाकडे निघून जावा. आम्हाला प्रॉब्लेम होत आहे आणि तुम्हा दोघांची असल्या घरात राहण्याची ऐपतसुद्धा नाही. आपल्या मुलाचे हे बोलणं ऐकून यशवंतरावांना आणि राधाताईंना खूप वाईट वाटत होतं. यशवंतराव अपमान सहन करू शकले नाही, पण तिकीट 5 दिवसांनंतर मिळालं. त्यांचा मुलगा म्हणाला की हे बघा बाबा, आता हे 5 दिवस आम्ही तुम्हाला सांभाळत आहोत, त्यामुळे इथून पुढे कृपा करून आम्हाला त्रास देण्यासाठी मुंबईमध्ये येऊ नका. त्यांची सून पण त्यांचा अपमान करायची. एके दिवशी राधाताई मानसीला म्हणाले की मानसी, आज माझी तब्येत खूप खराब आहे ग, तू जेवण बनवतेस का? हा, आता तुम्ही काम करून दमला असाल, आता तुम्ही इथून जाणार आहेत म्हटल्यावर काम कसं करू वाटणार तुम्हाला सासूबाई? तुम्ही याच्या आधी सगळी कामे करत होता, पण आता मुलगा इथं राहून देत नाही म्हटल्यावर कसं पळ काढत आहात? राधाताई म्हणाल्या की सुनबाई, असं काहीच नाही ग, खरं माझी तब्येत खूप खराब झाली आहे. असं म्हणत राधाताई खाली चक्कर येऊन पडला. मानसी तिच्या नवऱ्याला आवाज देते. तिथे यशवंतराव आणि समीर दोघे पण पळत येतात. आपल्या बायकोची हालत पाहून यशवंतराव थक्क होऊन जातात. यशवंतराव त्यांच्या मुलाला म्हणाले की अरे, बघत काय बसला आहेस, ॲम्ब्युलन्सला फोन कर. अहो बाबा, आई फक्त बेशुद्ध झाली आहे, तिच्या तोंडावरती पाणी मारा, ती लगेच शुद्धीवर येईल. विनाकारण हॉस्पिटलला नेण्याची वेळ कशामुळे आणत आहात? आणि तुम्ही जर का असं म्हणून समीर आपल्या आईच्या तोंडावर पाणी मारू लागला, तरी पण राधाताई कोणती हालचाल करत नव्हते. यशवंतराव म्हणाले की बाळा, खरंच ॲम्ब्युलन्सला फोन कर, मला खूप भीती वाटत आहे. अहो बाबा, तुम्हाला माहीत नाही इथले दवाखाने किती महागडे आहेत, किती खर्च घेतात, किती लुटतात. आई तर ठीक होईल,
पण मी मात्र कंगाल होऊन जाईल, असं म्हटल्यावर यशवंतराव समीरकडे एकटक नजरेने पाहू लागले. नंतर यशवंतरावांनी राधाताईंना उचलून घेतलं आणि घराच्या बाहेर निघून गेले. समीर फक्त त्यांना जाताना पाहत होता. त्यांची सून मानसी म्हणाली की निघा असे आहेत की जसे त्यांची कुठे करोडो रुपयांची संपत्ती आहे. आपण पण पाहू की सासूबाईंचा कुठे आणि कसला इलाज करतात हे. सकाळपासून संध्याकाळ झाली तरी पण समीरने यशवंतरावांच्या बाबतीत काहीच चौकशी केली नाही. रात्र झाल्यावर समीर आणि मानसी झोपी गेले. खूप रात्री दारावरची बेल वाजते, त्यामुळे समीर खूप रागात दरवाजा उघडतो तर दरवाजापाशी यशवंतराव खूप थकलेले उभे होते. समीर रागातच म्हणाला, सापडली का घराची वाट आणि आईला स्मशानात सोडून आला आहात का? त्यामुळे तुम्हाला एवढा उशीर झाला. समीर, हे काय बोलत आहेस तू? मुलांसाठी आईबापांची काहीच किंमत नाही का? आपल्या मुलाच्या तोंडातून असे अभद्र शब्द ऐकून यशवंतराव आपोआपच स्मशानात जातात. बाबा, आम्हाला वाटलं की ह्या आठवड्यात तुम्ही निघून जातात, पण आईने तर आता नवीन नाटक सुरूच केले आहे. आता मला समजतच नाही की इथे राहण्यासाठी तुम्ही कोणतीही हद्द पार करू शकता. तुम्हाला काय वाटलं मला काहीच कळत नाही का? त्यामुळे मी तुम्हाला इथे 2-4 दिवस काय 1 मिनिट सुद्धा राहू देणार नाही. तुमच्या दोघांचं सामान हे बॅगेमध्ये भरलेलं आहे आणि ह्या घरातून निघून जावा. आता तुम्हा दोघांना माझा कायमचा रामराम. समीर, तुझी आई हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात उभी आहे रे, आणि तू तुझ्या आईची तब्येत विचारायचं सोडून तू आई नाटक करत आहे असं म्हणत आहेस. तुझ्या आईला हार्ट अटॅक आला होता. जर हॉस्पिटलला नेण्यासाठी थोडा पण उशीर झाला असता तर मी आज माझ्या बायकोला कायमस्वरूपी गमावून बसलो असतो. समीर म्हणाला की जर आई मेली असती तर बरं झालं असतं. कमीत कमी माझ्या डोक्यावरील एक ओझे तरी कमी झाले असतं. समीर असं म्हणताच यशवंतरावांनी त्यांच्या हातातून त्याच्याकडून घेतले आणि म्हणाले की समीर, तू जे काही वागला आहेस त्यामुळे इतर माणसांना कळाले आहे की मुलांना मोठं करता करता आपल्या म्हातारपणाची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे, नाहीतर मुले आपल्याला जिवंतपणेच मारून टाकतील. मी तर जात आहे, परंतु ह्या अपमानाचा बदला मी घेतच असतो. नाही घेतला तर मी देखील तुझा बाप नाही, असं म्हणून यशवंतराव निघून गेले. काही दिवस हॉस्पिटलच्या बाहेर यशवंतरावांनी आपल्या बायकोचा इलाज करून घेतला आणि त्यानंतर ते गावाकडे आले. तिकडे गेल्यावर यशवंतराव एकदम बदलले. त्यांचे फक्त एकच ध्येय होतं, ते म्हणजे त्यांच्या मुलाला चांगलाच धडा शिकवायचा. आणि देवाच्या मनात सुद्धा हेच होतं, कारण त्यांची जी पडीकमाळ रानावरती जमीन होती त्या जमिनीत सरकार काहीतरी बनवणार होतं आणि त्या बदल्यात त्यांना खूप सारे पैसेही मिळणार होते. फक्त पैसे येण्याचे बाकी होते. त्यामुळे ही खुशखबर मुलांना सांगण्यासाठी ती दोघे आईबाप मुंबईला गेले होते की यामध्ये तुझ्यासाठी मी फ्लॅट बुक करणार आहे, फक्त पैसे देण्याचे बाकी आहे. पण मुलांनी जो अपमान केला त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला काहीच सांगितलं नाही. आणि आज गृहप्रवेश वास्तुशांतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी यशवंतरावांनी समीरला आणि मानसीला सगळं काही सांगितलं होतं. यशवंतराव म्हणाले की समीर, तू जर एका जागी बसून तू तुझं नुकसान केलं तर तू आमच्यासोबत चांगला वागला असता तर तुला आज चांगले दिवस बघायला भेटले असते. आज हा फ्लॅट तुझा झाला असता. आज पण हा फ्लॅट तुझा होऊ शकतो, परंतु माझी एक अट आहे समीर. समीर म्हणाला, कोणती अट आहे? यशवंतराव म्हणाले की तू आणि तुझ्या बायकोने आमच्या नवरा बायकोंची 6 महिने काळजी आणि सगळी कामे करायची आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कोणताच पगार देणार नाही. आणि जर मग मी हा फ्लॅट तुझ्या नावावर करणार आहे आणि यानंतर आम्ही दोघे गावाकडे राहायला जाणार आहोत. तसं पण आम्हाला गावाकडे राहण्यास पसंत आहे. हा बाबा, आम्ही करू तुमची सेवा. मध्येच मानसी म्हणाली आणि समीरला घेऊन एका कोपऱ्यात गेली आणि म्हणाली की अहो, 6च महिन्यांचा प्रश्न आहे. आपल्याला सेवा करायची आहे. त्यानंतर हा
जर एवढा करोडो रुपयांचा फ्लॅट आपला होणार असेल तर यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती आहे? समीर म्हणाला की कशावरून बाबा तुम्ही आमच्या नावावर घर करालच? यशवंतराव म्हणाले की समीर, मी बोलण्याचा एकदम पक्का आहे. मी कधीच पलटत नाही. आपण हे सगळं कायद्याच्या लिखाणानुसार करून घेऊ. दोघे पण तयार होतात. सून आणि मुलगा दोघे पण कामाला लागले. मानसी समीरला म्हणाली की अहो, जर हा फ्लॅट आपल्या नावावर झाला तर आपण तो लहान फ्लॅट आहे ना तो विकून टाकू. कारण 6 महिन्यात तुम्ही कामाला नाही गेलात तर तुमची नोकरी जाईल आणि मग आपल्याला पैसे कुठून येणार? आणि असं पण ह्या फ्लॅट पुढे ती नोकरी गेली पण आपल्याला परवडणार आहे. पाहता पाहता 6 महिने पूर्ण झाले. समीरने त्याचा फ्लॅट विकून टाकला. समीर यशवंतरावांना म्हणाला की बाबा, 6 महिने झाले. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुढची प्रोसेस सुरू करू. यशवंतराव म्हणतात की हो, वकिलांना बोलवले आहे. ते आता कागदपत्रे घेऊन येतातच असतील. कागदपत्र पाहून त्या दोघांना खूप आनंद झालेला असतो. जाता जाता यशवंतराव समीरला म्हणाले की बाळा, ह्या घराचं पेंट कर, कलर दे. पण बाबा, हे घर तर नवीन आहे ना, मग याला कलर करण्याची काय गरज? नाही बाळा, तू आनंदात नीट पेपर वाचलेले नाहीत. माझं घर तुझ्या नावावर केलेलं आहे, पण माझं तर एकच घर आहे, ते म्हणजे गावाकडील घर. आणि राहिलेली गोष्ट ह्या फ्लॅटची. तर हा फ्लॅट मी फक्त 6 महिन्याने भाड्याने घेतला होता. कारण तुला तर खूप गर्व आला होता ना, तो मला दाखवायचा होता. कारण गर्वाचं घर नेहमी खाली असतं. आता तर तुला गावाकडे राहिल्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. समीर म्हणाला की बाबा, तुम्ही खूप वेगळीच मोठी चाल खेळले माझ्यासोबत. पण यामध्ये तुम्ही बेघर झाला बाळा. कोणतेच आईवडील आपल्या मुलांचा बदला घेत नाही. आणि तुम्ही आमची अजिबात काळजी करू नकोस. सरकारने आमच्या जमिनीचे पैसे आम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे आता आम्ही वृद्धाश्रमामध्ये राहणार आहोत आणि तिथेच आम्ही पूर्ण आयुष्य काढणार आहोत. आणि तू आता गावाकडे चाललेला आहेस, त्यामुळे गावाकडील शेतीवाडीची कामे करायला शिक. आणि तेथूनच यशवंतराव आणि राधाताई निघून गेले. आज यशवंतरावांनी आपल्या मुलाला हात न लावता अशी काही जीवनाची अद्दल घडवली होती की त्याला संपूर्ण आयुष्य लक्षातच राहिलं. आता यशवंतराव आणि त्यांची पत्नी राधाताई हे वृद्धाश्रमामध्ये आनंदाने त्यांचं उरलेलं आयुष्य व्यतीत करत होते. आणि मुलगा मात्र याला शहराच्या धुंदीने गर्व आला होता. तो मात्र शेतामध्ये राबराब कष्ट करून त्याचे जीवन जगत होता. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, यशवंतरावांनी आणि त्यांच्या बायकोने करोडो रुपयांची प्रॉपर्टी ही जी सरकारकडून त्यांना मिळाली होती ती वृद्धाश्रमाला आणि अनाथाश्रमाला दान करून दिली होती. आणि मुलाला गावाकडील शेती करण्यासाठी गावाकडे पाठवले होते. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.